चला आज तुमच्या दाजींबरोबर गाडी चक्कर माराय निघाली. बघू की दाजी आता शिकतेत आहे ना, तर यावं म्हणलं थोडं फिरून तुमच्या दाजींबरोबर जाऊ. हे काय बघू आता तुमचं दाजी कसं गाडी चालवते. तर काय झालं आतापर्यंत आपल्या भावा बहिणीला कोणालाच काय दाखवलं नाही गाडी कशी चालते दाजी काय, पण एवढं काय आपल्याला परफेक्ट नाही. म्हणजे व असं गावातून दाजी रोज एक चक्कर मारत, म्हणजे ट्रॅफिक मध्ये नाही चालेल बरं का भावानं महिना. रोडने आता ट्रॅफिक मध्ये असं एखादं मोठं जर वाहन आलं तर मग आपण थांबितो गाडी, आणि मग मोठी गाडी गेल्यानंतर मग आपलं आपण गाडी चालितो. पण आता काय होतं की जर आता आज म्हणलं काय करावं, जरा थोडा लांबचा रोड धरावा, हा लांबून जरा चक्कर मारून यावा जरा, आहे का नाही. तुमच्या दाजींबरोबर मी बी बसली बाया गाडीत, नवीन आहे तर गाडी चालवणार दाजी. चला करू का चालू मग स्टार्ट. हा मला बी शिकवा. शिकवू ना. चला भावा बहिणींनो, तुम्हाला पण घेऊन जाते मी. चला महाग आहे का कोण बघा. बसली पहिल्यांदाच नवऱ्या बरोबर गाडीत. जपते का नाही भावानं पाहिजे ना मग. थांबा ती शिकाव पोरगी आली पुढून पुढे तिकडून. ते काय करते जाऊ. तिला जाऊन दे ना. गाडी शिकती एक पोरगी, ती आली पुढून. गेली होय. चला तुमच्या दाजींबरोबर पहिल्यांदाच भावा बहिणीनं गाडीत बसली. बघा आता तुमचं दाजी चालवत्यात गाडी. काय एवढं अवघड नाही समजा म्हणायचं, पण हाय जरा ट्रॅफिक बघून जरा आपण चालवायची गाडी. चला म्हणलं आपल्या भावा बहिणीला दाजी कसं तुम्ही गाडी तुम्ही तुम्ही चालवते पुढे चालवा. काय माझं लक्ष आहे. नाही पुढं बघून कसं आहे, पुढं बघून कोणतं काम करावं माणसाला. हाय की मी भावा बहिणीला बोलायला. असं होय. बर मग? बर चालतंय. एवढी मोठी तुमची बायको असताना तुम्ही कशाला टेन्शन घेता. चला भावा बहिणीनं जाऊ फिरायला आता तुमच्या दाजींबरोबर. दाखवतील तुम्हाला दाजी कसं तुमचं गाडी चालवते. आता इथं दगड दुगड लय येत, जरा सावकाश न्यावं लागते गाडी. नाही नाही ही चक्कर मारा म्हणलं एक गाडीची जरा. मस्त पैकी आहे. यायचं थांबा थांबा, यायचं का तुम्हाला गावापर्यंत? गावापर्यंत चला. पुरी घरीच आहेत आमच्या. मग जायची काय? हा लग्नाला नंतर चाललोय आमचं आपले चक्कर एक आणायला चाललोय आम्ही. मस्त पैकी असं दाजी हॉटेलच बरं का तुमचं ट्रेन. पहिल्यांदाच बसली तुमच्या दाजींबरोबर गाडीत. त्याला काय बसायला काय बघा. दरवाजे पॅक लावलं ना. कवा घेतली गाडी? गाडी पुरी नाही तर आणल्या बरं का भावा बहिणीनं. आपण घरीच आहेत. दोघं चालू तुमचं दाजी आणि मी. नंतर परत शिवानी अपूर्वा पिलूला पण घेऊन जाऊ आपण बाहेर फिरायला. आमच्या बऱ्याच भावांची बहिणींची इच्छा आहे की पूनमताई मुलींना घेऊन बाहेर जा फिरायला, तर नक्कीच जाणार आहे आपण. पण काय झालंय ना, आता सध्या तुमचं दाजी एवढं ट्रेन नाही तर ना, त्याच्यामुळे मी बाहेर तुमच्या मुलींना घेऊन आपण कुठं जात नाही. पण आज भारी वाटलं बरं का बसून. आपल्याला भोलेनाथाचं मंदिर आहे आपल्या तिथं, त्याच्यामुळं पाया पडली मी. आणि
पहिल्यांदाच तुमच्या दाजींबरोबर गाडीत बसून मला भारी वाटतंय बर का. चला पुईपर्यंत असं हा. राहिलं. पुईपर्यंत तुम्हाला जायचं का तिथपर्यंत? म्हणजे तुम्ही पाय पायच निघाला होता? हा. पाय पाय कवा जायचे तुम्ही इतक्या लांब? हा, मी दाजींना फोन केलता पण त्याचा आवाजच येईना त्यामुळं काहीच नाही झालं. असं होय. तर कशी आलेच का नाही काही कळालंच नाही. कशी जमते तुमच्या दाजींना गाडी सांगा नक्की. पायलट आहे. नाही ना अजून त्यांनी चालवली नाही कधी गाडी. पायलट टाइम आहे. पहिलाच टाइम आहे आपला गाडी चालवायची. मी बी लग्नाला चाललो काय. ओय कळतं. थांबा थांबा तिला घ्या लई येतं ती घ्यायला चालली. हाय तर आपण सोडू की त्यांना. पुन्हा आपलं गाव आहे ही पिसुरेखांड. ही आपल्या घरापासून एक किलोमीटर अंतर आहे गावाचं आपल्या. तिथं आपण आलेलोय आणि महाग बाय आहेत म्हणजे लग्नाला निघाल्यात. तर बघू आपण जाता जाता त्यांना नेऊ सोडू. पाय पाय निघाल्यात म्हणून म्हणलं चला म्हणलं गाडीत हा बसून येतो. गाडीत बसून येते. बसते ना का पण? बसा की थांबावली की मग कशासाठी? कंकर आती आली का? नाही तिला घ्या नाही तर ती माझ्या नावाने बसल बोंब. नाही नंतर जायचंय नंतर. आता निघाली फिरायला जरा माघारी आल्यावर मग परत चालू. बसते ना का? बस की ग पुढं बसू आता. बस बस इथं, इथं. रेटून मेटून बसा. लय ट्रॉफिक जॅम झालंय. जागा नाही पुरली भावा बहिणीनं आज. लय ट्रॉफिक जॅम झालं. मग आता कसं काय करायचं? हे, जागा नाही इथं. बरं जाऊ आता बसली तेवढी बसली आता. आता पुढं बसू बाय. या आता पुढं, ए, त्याला सोडून ये रे. त्याला सोडव ये. सोडवायला लाव तुला. आता लाव दरवाजा. ती म्हणतो बरं, मी बरं. नाही लग्नाला येणार. नाही सोडवायला ये ना आत्याला. सर बाजूला, हो बाजूला. जा. हळूच हळूच हळूच. माघारी मस्त पैकी बघा आता निघालो आपण. अरे काय इथं सगळीच काय निघाली माणसं लग्नाची सगळीच निघाली. म्हणलं चालली मोकळी तर आपलं जाता जाता सोडावं. पण आता गाडी जॅम झाली आपली. आपल्या फॅमिलीसाठीच घेतलेली आहे ना आपण गाडी. लय तिला 5-6 माणसं बसते ती. एवढी लग्नाचं वराड कवा बसायचंय त्याच्यात. आती आता माझ्या नावाने वरडणार आहे बघा. तर मला वाटतंय आता तुमच्या दाजींना फिरायला घेऊन जायला म्हणजे आपल्याला फॅमिली फिरायला घेऊन जायला पण काय अडचण नाही बरं का भावा बहिणींनो. कारण की दाजी चांगली गाडी चालवतात आहे रस्त्याने पण. कितव्या गिअरवर आहे व? हं? कितव्या गिअरवर आहे? इथं खड्डा आहे ना. अहो गाडी कितव्या गिअरवर आहे? आता खड्ड्यात घालायची म्हणल्यानंतर मग पहिलाच टाकतो ना आपण जरा. हा तर अजून दाजी काय तुमचं एवढं ट्रेन नाही तर 4-5व्या कितव्या गिअरवर? दुसऱ्या गेअरवर आहे आता. हा 4-5व्या गिअरवर अजून चालवत नाही तर. पण चालवत्याल हळूहळू. आता लांब पत्र आलोय बर का आपण. तर काय नाही भाऊ बहिणींनो. दाजींना तुमच्या बाहेर म्हणजे क्लास लावायची पण काही गरज नाही. ड्रायव्हिंग क्लास दाजी चालवू शकतात तुमचं गाडी. मला भीती वाटत होती ना कोड पडलं होतं तुमच्या पूनमताईला की तुमचं दाजी गाडी चालवतात का नाही ट्रॅफिक मधून जमती का नाही. मला पण शिकायची तसं म्हणाय गेलं तर. मला बी विश्वास नव्हता की मी गाडी चालवीत असेल म्हणून. हा. जमत ही काय चांगली चालवतात थोडा. शुभेच्छा द्या शुभेच्छा सगळ्यांनी. पण तरी बी अजून पूर्ण ट्रेन झाल्याशिवाय आपण ट्रॅफिक मध्ये उतरू शकत नाही. तर लांब पत्र आलोय आपण आता. नाही म्हणलं तरी 2-3 किलोमीटर अंतर वर आलेलोय आपण.
तुम्हाला घेऊन. तुम्हाला दाखवते पुढचं लोकेशन. एकच मिनिट. तर बघा आता आपण पुढचं दाखवते तुम्हाला. तुम्ही गाडीवर चालला आम्ही अडकला यायचा ही मोर गणपती बाप्पा ज्यावेळेस आपण गाडी घेतली त्यावेळेस बसवून घेतल्यात गावात बाप्पा. फिरायला म्हणले आम्हाला बरं झालं म्हणजे मग बसा गावापर्यंत मग म्हणलं चला पहिला सोडवाय म्हणून आलेत मोर. त्याला घरी जाऊन पुरीला घेऊन यायचंय असं होय. परत यायचंय लग्नाला. मग मस्त आते आहे आते नाही 12:30 बघ चेअरला लग्न फुफाट्यावर लग्न मला म्हणली बरं अगोदर 4:30 लग्न आहे. चेअरला मग मला लांब पत्र आलोय आता आपण. हो का वाटून हे आपल्या भोवतालचं लोकेशन. अहो इथून पाठी मागून आहे ना वाट. काही इथून रोड आहे ना. उघडलं का? हा चौकात दरवाजा असं ना? लावा. लय जोरात नका पिऊ. हळूच लावा. ह्याच्यावर आहे ना हा? गॅसवर? नाही नाही गॅसवर नाही. पेट्रोल हाय हाय महाग पण कसं आहे कुठलं ही असतं ती. चला भाऊ बहिणींनो आता आपण लांब अंतरावर आलोय बर का. भरपूर लांब आलो. भरपूर लांब आपण असं जवळच आहे काय. अशी वारंगडाला गाडी करता आली पाहिजे. बंद नाही पडली पाहिजे. महाग गाड्या गोड्या बघा. हा, नाही इथून वळू का गाडी पुन्हा. गाड्या बघून वळवा. तर हो का आता आलोय बर का आपण बऱ्याच लांब आलोय. आता तुमचं दाजी इथून वळवून घे. आता आपल्याला घराकडं महागारी फिरायचंय. दचकत भेटच आणली बर का इथं. हा पण एवढं सगळी सीट फिट बसून एवढं सोपं नाही आणायचं आहे का नाही. भेटच आणली भाऊ बहिणींना. काय होतंय गाडी. लावली तुमच्या दाजींनी गाडी. निघालोय आता परत आपण घरी रिटर्न. तुमच्या पूनमताईला दाजी फिरायला घेऊन आल्या ताई मन प्रसन्न करायला. जमते की नाही बाबा बनवलं मग गाडी दाजीला आता. जमती पण फुल ट्रॉफिक मध्ये जमायला पाहिजे. अजून तुमच्या दाजींना गाडी. अहो पाहिजे कवाच नाही आपण अशी गाडी चालवली माहिती का. तर चालितोय दाजी आता. पूर्ण गाड्या आल्यात दमानी घ्या. तुमच्या दाजींना प्रत्येक कामात तुमची पूनमताई साथ देत असती का तर तुमचं दाजी तुमच्या पूनम
ताईच्या साथीनच कुठं बी ट्रेन होते तसं काय होत नाही तर होय. हा. पूनम ताईची तुमच्या खंबीरपणे साथ भेटली ना तुमच्या दाजींना की तुमचं दाजी ते कामात नक्की सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळं तुमची पूनम ताई तुमच्या दाजींच्या सदैव हाताला हात धरून चालत असती या. तर जमते का नाही दाजीला गाडी? आता कसं आहे ट्रेन हात होणं चांगली दाजीला दिवसभर फिरावं लागेल गाडी तेव्हा चांगलं पायलट होईन दाजी. पण चला कसं आहे त्या हिशोबाने दाजी चांगली गाडी चालत आहे म्हणायचं. एका साईडला घे. मोठी मोठी वाहनं आल्या बी वाटतं ना. तुमच्या पूनम ताईला बी शिकायची भाऊ बहिणींनो ही गाडी आपली चंद्रा. दाजी घेऊन आल्या ताई फिरायला मला. काय ना आता गेर फिर न बघता टाकता येते असं काय नाही. पण तरी बी बुचकाळतच दाजी जरा घाबरत घाबरत भेट भेट. घाबरत जरा. कारण आता गाडी कसं आहे असं रस्त्याचे वरवण्या जरा मोठाले आहेत ना त्याच्यामुळं मग जरा जपून चालावं लागते गाडी जरा दाजीला. हे काय मोठ्याच्या गाडी आल्या की काय वाटत. तशी आपली चंद्रा भारी आहे बर का भावा बहिणींनो. हाय जुनी बर का 2005 मॉडेल हाय. काय केलेलं आहे रिपासिंग केलेली आहे. 5-6 वर्ष म्हणजे 4-5 वर्ष अजून रस्त्याने चालवायला हाय परवानगी आहे. आपली कमी बजेट मध्ये सस्त्यात मस्त आपली फॅमिली कुठं बी नेता येईन भावानं बहिणी. आपली लेकरं बाळ घेऊन बी काय अडचण नाही आपल्याला येणार. तर हो का आपण आलेलो आहे आता आपल्या घराकडे निघालेलो आहे आपण. पूर्णपणे दाजी पुढे लक्ष देऊनच गाडी चालितोय. हा पुढे लक्ष देऊनच चालवायची. गावातून थोडं सामान घ्यायचंय त्याच्यामुळे थांबलोय. तुमच्या दाजींना जायचंय गावात होय. तुमच्या दाजींना गावात जायचंय थोडस सामान घ्यायचंय त्याच्यामुळे थांबलोय आता आपण इथं. मी थांबते तोवर इथंच. अरे म्हणतोय गाडी त्याला बोलता येत नाही. शेजारचा आहे आतीबाईचा नातू आहे. आपल्या घरी आतीबाई येते ना त्यांचा नातू आहे. ते म्हणतोय लय भारी आहे गाडी चंद्रा आहे ना. भारी आहे ना. 1 नंबर. हा ते भारी आहे म्हणतोय 1 नंबर आहे. हा नाद नाही करायचा. हवा बघ ना चेक कर ना आपल्या गाडीला किती हवा आहे. हा हवा बघ ना किती आहे हवा. हा 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 तिकडं वय हवा चेक करा म्हणला. हवा पुढच्या चाकात कमी वाटत होती. हवा आहे ना तिकडे ये म्हणतोय ते. हवा आहे रे. आहे ना हवा. हवा पुढच्या चाकात मला कमी वाटत होती. अरे तेवढीच असते हवा ती. तेवढीच असते. हा. बर जाऊ दे. टाटा बाय बाय. बा गाडी 1च नंबर आहे म्हणतोय तो भारी. चल जाऊ का रे मग. ते म्हणतोय लय भारी गाडी आहे 1च नंबर. असं होईल. हा आवडली त्याला गाडी भावा बहिणींनो जशी तुम्हाला आवडली तशी. हा चाललो आता घरी घरी घरी. हा
जमतंय का गिअर टाकायला? गिअर म्हणजे कसं तिकडे बघायला लागत नाही ना, अंदाज पंचे टाकावं लागतात गिअर. तर तुमचे पूनमताई साई ड्रायव्हिंग स्कूलची मास्टर दाजींला शिकवणारी तुमच्या कशी काय वाटते सांगा. तुमच्या दाजींला लय सांगावं लागतं, पुढं बघा, गिअर नीट टाका, कितवा गिअर आहे, ब्रेक लावा, रेस करा. होय मग काय हा, पूनमताई असल्याशिवाय दाजी गाडी चालवणार नाही. पूनमताईलाच बसावं लागेल तेव्हाच दाजी ट्रेन होईल. आता काय नाही, तुमच्या पूनमताईला दाजी परफेक्ट कुठं बी घेऊन जाऊ शकतं, पण अजून नाही, ट्रॉफिक मधून नाही. ट्रॉफिक मधून नाही. पुरी बी नाद आले होते, आपण म्हणलं नको, अजून काय तुमच्या दाजींना एवढी जमत नाही चालवायला गाडी, त्याच्यामुळं तुमची पूनमताईच आली, त्याच्यामुळं पुरीला काय आणलं नाही भाऊ बहिणींना आपण. काय आता आपण घराकडे आलोय, तुम्हाला दाखवते घर पण आपलं. आता पुढून दाखवते डायरेक्ट घरापर्यंत जास्त वळीत आणि हाय का नाही. हा, गिअर मी म्हणलं असं काय झालं नेमकं. इकडं आपलं घर. चला आपलं आलं घर भावानं बहिणींनो. आलं घर आपलं. आलोय आपण आपल्या आता घरी. आणि कशी वाटली तुम्हाला दाजींनी तुमच्या चालवलेली गाडी, नक्कीच कमेंट मध्ये सांगा. चला बाय बाय सगळ्यांना. मग जमते का तुमच्या दाजींना? नक्कीच सांगा कमेंट मधून दाजीला जमते का नाही गाडी. हा, हे काय उतरायचंय आता आपल्याला. आणला एक राऊंड, लांब पतर गेलतो. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.